बुलढाण्याचे मातोळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेले आहेत। शेतकऱ्याकडून 2 लाखांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले। कारवाईचा अंदाज येताच या तहसीलदारानं लाचेची रक्कम टॉयलेटमध्ये फ्लश केली, मात्र तरीही या पथकाकडून ती जप्त करण्यात आली आणि लाचखोर तहसीलदाराला अटक करण्यात आली। बघूया। लाचेचे पैसे कमोडमध्ये, तहसीलदार जेलमध्ये। मातोळा तहसीलदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। लाचखोर तहसीलदार हेमंत पाटलांना अटक। बुलढाण्याच्या मातोळा तालुक्याचे तहसीलदार हेमंत पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले। शेतकऱ्याकडून 2 लाखांची लाच घेताना तहसीलदार हेमंत पाटील यांना रंगेहात पकडण्यात आलाय। या प्रकरणी हेमंत पाटील यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। तक्रारदार शेतकऱ्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना तहसीलदार हेमंत पाटील यांनी कारवाईचा संशय आला। यावेळी पाटील यांनी शिथापीने हे रक्कम शौचालयात टाकून फ्लश करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ही लाचेची रक्कम हस्तगत केली आहे। बुलढाण्यातील मातोळा तहसीलदार हेमंत पाटील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले। वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून लाच मागितली होती। तक्रारदार शेतकऱ्याकडून 2 लाखांची लाच घेताना तहसीलदार हेमंत पाटीलला रंगेहात पकडण्यात आले। कारवाईच्या संशयानं लाचेची रक्कम टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करण्यात आली। लाचखोर तहसीलदार हेमंत पाटील कडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिथापीने रक्कम रिकव्हर केली आहे। लाचखोर तहसीलदार हेमंत पाटीलवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। तहसीलदार हेमंत पाटील यांनी लाच घेतलेले पैसे शौचालयात टाकून हुशारी दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र यंत्रणेने तो प्रयत्न जागीच हाणून पाडला आणि तहसीलदार रंगेहात पकडला गेला। सध्या त्या तहसीलदाराला अटक करण्यात आलेली आहे। गलेलठ्ठ पगार असतानाही तहसीलदार सारख्या पदावर बसलेल्या हेमंत पाटील सारख्या अधिकाऱ्यांना लाचखोरीची लागलेली चटक हा खूप गंभीर विषय आहे। लाचेसाठी अनेकदा शेतकऱ्यांना नाडलं जातंय, शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। बुलढाण्याच्या शेतकऱ्यांना धाडस दाखवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करत या लाचखोर तहसीलदार हेमंत पाटीलला अद्दल घडवली आहे। असंच धाडस राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी दाखवणं गरजेचं आहे, त्याशिवाय लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चाप बसणार नाही। मयूर निकम, झी 24 तास, बुलढाणा।